शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा. पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत जाहीर करावी. पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्तांना पक्की घरं द्या. यंदाची परिस्थिती भीषण. उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी. भाजपला प्रशासन चालवताच येत नाही. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयीय संबंध नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलं. पाहणी न करताच माघारी फिरण्याची सदाभाऊंवर वेळ. म्हाडाच्या उंदर गावात सदाभाऊ खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष. नांदेडच्या लोहा तालुक्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यूचा थरार. कॅमेऱ्यात कैद. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने वाचवण्यात यश. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीत शेती पाण्याखाली. शेतात कमरेपर्यंत पाणी असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट. साताराच्या मसवडला मुसळधार पावसाचा तडाखा. मसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा. अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान. परंडा तालुक्यातील शेळगाव इथंही मुसळधार पाऊस. गावाला शेतीला पुराचा विळखा. ड्रोनच्या नजरेतून दाहकता समोर. लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला. अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहुयात दुपारच्या 100 बातम्या. अक्कलकोट बोरी मार्गावर पुलावरून पाणी वाहत असताना एक ट्रक पाण्यात अडकला होता. यावेळी स्थानिकांच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ट्रक सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलंय. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसलाय. मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओव्हरफ्लो झालेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय. अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला पाण्याचा वेढा बसलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परता दाखवत रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलंय. उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानं त्यानंतर पूर ओसरला आणि त्यानंतर भयावह परिस्थिती सर्वांच्याच अंगावर काटा आणणारी होती. तिऱ्हा गावातील अनेक घरं पाण्यात गेली तर शेकडो एकर शेतीला महापुराचा फटका बसलाय. अनेक जनावरं देखील वाहून गेलेत. त्यामुळे बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गरडा घातलाय. शेतकऱ्यांनी खोतांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. 16 वर्षांनंतर म्हाडा मतदारसंघात सदाभाऊ खोत आल्यानं शेतकरी संतप्त झालेत. सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली आहे. उंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे म्हाडा वैराग वाहतूक देखील ठप्प झाली. सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी मोहोळ अक्कलकोट तालुक्यामध्ये गावागावात देण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खैराट गावाजवळील ओढा देखील ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामीण भागातील रस्तेही पाण्याखाली गेलेत. सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिला असून सोलापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर जिल्हा हैराण झालाय. पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धानोरा मंगरूळ तसंच खामसवाडी शिवारामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे सिमेंटचा रोड खचण्यास सुरुवात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरणाच्या सगळ्या दरवाजांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। विसर्ग वाढवल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेळगाव येथे देखील पाण्याचा प्रवाह वाढला असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुड यांनी आंबी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला असून आंबी गावातील व्हिडिओ समोर आलाय। या गावामध्ये किती पाणी साचलंय हे या व्हिडिओतून पाहायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्याला भूम परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। प्रशासनानं एनडीआरएफच्या टीमही परत बोलावल्या असून परंडा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसलाय। कळंब तालुक्यातील मंगरूळ शिवारामध्ये पाऊस झाला असून या मंगरूळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय। बंधाऱ्याचं पाणी हे गावांमध्ये शिरलंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला। मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलंय, यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आरणी गावामध्ये पूर आलाय। यावेळी पुराच्या पाण्यातून आरणीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एकमेकांच्या सहाय्यानं नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील सिंधफणा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। देवडी गावालाही पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीमध्ये पाणी शिरल्यानं महत्त्वाच्या कागदपत्रांसह इतर साहित्यही भिजलंय। नाल्याचं पाणी पोलीस ठाण्यात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस स्थानकाची पाहणी केली। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आलाय। पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावांचाही संपर्क तुटलाय। मात्र अशा परिस्थितीतही गावातील नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता, त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्यासाठी शेतात गेले होते। मात्र पुराचं पाणी वाढल्यानं शेतकरी शेतातच अडकले। यावेळी दोरखंडाच्या सहाय्यानं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांसह नाल्यांना पूर आलाय। हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर आल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, तर गावातही पाणी शिरल्याची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी मोसंबी फेकली। मोसंबीला नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। यवतमाळच्या इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्यानं पुसद हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। धरणाचे 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। परभणी जिल्ह्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। चुडावा महसुली मंडळात पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेत शिवारातही पाणी साचलंय। लातूर जिल्ह्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे। अनंतपाळ तालुक्यामध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती रात्रभर शेतात अडकले होते। पाऊस थांबायची वाट बघत पाणी कमी होतंय का याची वाट बघत ते शिवारात अडकून पडले होते। जालन्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून प्रवास करावा लागतोय। गोंदेगाव येथील शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानं पंचनामे करण्यात आले।
जालन्यातील तलाठी अधिकारी आणि कृषी अधिकारी थेट ट्रॅक्टरनं शेतात पोहोचले। यावेळी बिरेगाव शिवारातील नुकसानीची पाहणी करत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केलेत। सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातून 11,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे 6 दरवाजेही उघडण्यात आलेत। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुजारी टोला धरणाचे 8 तर शिरपूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत। मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यामुळे धावत्या रिक्षावर झाड उन्मळून पडल्यानं रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेमुळे मुरदोली शिवारातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। राज्याचे पुनर्वसन मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाण्यातील नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी केली। मलकापूर, नळकुंड, दाताला, जांभूळ धाबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ढोरकींमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत करावी आणि त्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी यावेळी थोरातांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पळशी येथे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला रेस्क्यू करण्यामध्ये यश आलंय। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जीव वाचवण्यासाठी हा व्यक्ती झाडावर चढून बसल्याची माहिती समोर आली। नांदेडमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसत असल्यानं अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। त्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर पडलेत। अनेक ठिकाणी नागरिक अडकलेत। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतकरी इमारतीच्या छतावर जाऊन बसलेत। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे लोहा येथील वाका गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहायला लागले। त्यामुळे नांदेड हैदराबाद मार्गावरील पुलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। नांदेडच्या पासदगाव येथील आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय। तरोडा गावाजवळच्या ओढ्याला पूर आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पावसामुळे या भागातील गजानन मंदिर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले। नांदेडमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुलेशहा नगर येथील एका घरावर वीज कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या घटनेमध्ये घर जळून खाक झालं असून घरात कुणी नसल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। संततधार आणि मुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। करमाळा तालुक्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून करमाळ्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहू लागलंय। त्यामुळे अनेक गावांची वाहतूक बंद असून गावांचा संपर्कही तुटलाय।